हसणार आहेस आमच्यावर? अरे जेव्हा जेव्हा बापाची साथ हवी होती तेव्हा बाप निघून गेला. तेव्हा तो माझ्या मायनं काष्टा खवला आणि मोठ्या मेहनतीनं मला सांभाळ केला. मला मला लहानाची मोठी केली तिनं. माय माय अरे आत्ता कुठं आमच्या आयुष्यात सुखाचं दिस आलं होतं आणि तू माझ्या मायला माय 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 अगं उठ ना ग, उठ ना. आयुष्यभर कष्ट करत राहिली, राबत राहिली. एकदा उठ ना ग माय, उठ ना एकदा. अगं लहान असताना मी 4 घास जास्त खावं म्हणून स्वतःच्या पोटाला तिढा देऊन उपाशी राहायची. घरात आलेल्या कुठल्याही पाहुण्याला कधी उपाशी नाही जाऊ दिलंस तू. स्वतः मात्र उरलेले 2 घास खाऊन पोट भरायचे. हे माय उठ ना ग, उठ ना माझी माय. अगं उठ ना. कंच्या बी नात्याला तडा जाऊ नये म्हणून आयुष्यभर कष्ट करत राहिली. समद्यांसाठी समद काही केलं पण स्वतः मात्र एकटीच राहिली. अगं माझ्यासाठी तरी उठ ना ग माय, उठ ना. अरे अपंग होती माझी माय, पण स्वतःचं अपंगत्व कधी बी कुणाला बी दावलं नाही तिने. तरी पण मोठ्या हिमतीनं उभी राहिली आणि मेहनतीने माझा सांभाळ केला. हे माय उठ ना. तू म्हणायचीस नव मला, तू एक हाक मार, तुझ्या हाकेवर तेडीवर सुद्धा उठून येईल ग. म्हटली होती ना ग, उठ ना एकदा, उठ फक्त एकदा उठ. अरे इट्टला पांडुरंगा, अरे हवं तर मी येते पण माझ्या मायला एकदा पाठीवर, एकदा